कानातले हा महिलांच्या दागिन्यांमधील अत्यंत महत्त्वाचा आणि आवडीचा भाग आहे आणि या कानातल्यांमधला सध्याचा ट्रेंडमध्ये असणारा प्रकार म्हणजे सुईधागा कानातले. सुईधागा कानातले हे महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि फॅशनेबल कानातल्यांचे डिझाईन आहे. या कानातल्यांच्या एका टोकाला डिझाईन आणि दुसऱ्या बाजूला साखळी असते. ही कानातले सहसा वजनाने लाईटवेट म्हणजेच हलके असतात आणि त्यामुळे हे कानातले रोजच्या वापरासाठी देखील लोकप्रिय आहेत. ही कानातले साडी, कुर्ती, ड्रेस अशा कोणत्याही पोशाखावर अगदी शोभून दिसतात. या कानातल्यांमध्ये सध्या तुम्हाला एकापेक्षा एक आणि सुंदर असे डिझाईन पाहायला मिळतात आणि फक्त सोन्याच्या कानातल्यांमध्येच नाही तर आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये देखील हे सुईधागा पॅटर्नचे कानातले एकापेक्षा एक असे आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला नाजूक कानातले घालायला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये अशा प्रकारची नाजूक डिझाईन देखील निवडू शकता आणि जर तुम्हाला हेवी आणि उठावदार दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये अशा प्रकारच्या डिझाईन निवडू शकता. या सुईधागा कानातल्यांमध्ये सध्या अशा प्रकारच्या स्टोन डिझाईन कानातल्यांचे देखील खूप फॅशन आहे. यामध्ये फ्लोरल डिझाईन, हार्ट शेप, ट्रायंगल आणि त्याशिवाय भरपूर नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात. मॉडर्न आणि क्लासी लुक साठी तुम्ही यामध्ये अशा प्रकारची फ्लोरल डिझाईन निवडू शकता. आणि या सुईधागा कानातल्यांची खासियत म्हणजे हे एकच कानातले तुम्हाला अनेक वेगवेगळ्या लुक साठी वापरता येतात. रोजच्या वापरासाठी जर तुम्ही नेहमीपेक्षा वेगळे, स्टायलिश आणि अगदी लाईटवेट कानातले शोधत असाल तर सुईधागा इयरिंग्स मध्ये नक्कीच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सध्या यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनचे फ्युजन देखील पाहायला मिळते. ऑनलाईन बऱ्याचशा साइट्सवर हे आर्टिफिशियल सुईधागा इयरिंगचे डिझाईन उपलब्ध आहेत. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही कानातल्यांची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. लग्न समारंभांमध्ये साडीवर तसेच ट्रेडिशनल ड्रेस सोबत घालण्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारची डिझाईन निवडू शकता. सध्या यामध्ये डेली वेअरला वापरण्यासाठी अशा प्रकारच्या नाजूक डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडिंग फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.